नमस्कार, मी अनुष्का वाईकर, सिद्धांत हॉस्पिटल कोल्हापूर. 10 फेब्रुवारी हा इंटरनॅशनल इपिलेप्सी डे म्हणून साजरा केला जातो. इपिलेप्सी म्हणजे काय, तर आपल्या मराठी भाषेमध्ये इपिलेप्सी हा आजार अनेक बोलीमध्ये बोलला जातो. कोणी त्याला अपस्मार, फीट, आकडी असे अनेक शब्द बोलले जातात. हा आजार म्हणजे यामध्ये अचानकपणे मेंदूतील करंट मध्ये बाधा येऊन रुग्णाचा मेंदूचा जो रुग्णावर कंट्रोल असतो तो अचानकपणे नाहीसा होतो आणि रुग्ण अचानक कोलमडून पडू शकतो किंवा त्यांना अचानकपणे हालचाल वाढू शकते. जर फीट 2 पेक्षा जास्त प्रमाणात आढळून आले किंवा 2 पेक्षा जास्त वेळा आढळून आले तर त्यांना इपिलेप्सी हा आजार म्हणून उपचार केले जातात. इपिलेप्सी या आजाराच्या लक्षणामध्ये काही वेळेला रुग्णांचं अचानकपणे शरीराचा तोल ढळणं किंवा हातापायांची हालचाल होणं, अचानकपणे डोळे पांढरे करणं, तोंडाला फेस येणं किंवा काही वेळेस मूत्रविसर्जन किंवा शौचास होणं अशा प्रकारे ही लक्षण आढळतात. काही रुग्णांच्या मध्ये जीभ चावली जाते. जर हे फीट येण्याचं प्रमाण थोडक्यात असेल तर रुग्ण लगेच शुद्धीवर येतो, पण जर सतत फीट यायला लागले तर रुग्ण बऱ्याच वेळेला बेशुद्ध अवस्थेत जाऊन तर रुग्णांना जीवितास धोका होऊ शकतो. या आजारांच्या लक्षणानुसार त्यांचं गांभीर्य अवलंबून असतं. काही वेळेला फक्त थोडक्यातच फीट येऊन बरा झाला तर त्याच्यामध्ये रुग्णास जास्त काही धोका नसतो, पण जर हेच प्रमाण वाढलं तर मग मात्र रुग्णांचं गांभीर्य वाढतं आणि असे रुग्ण काही वेळेला दगावण्याची पण शक्यता असते. जर अशा प्रकारचे रुग्ण आढळले तर आजही बऱ्याच प्रकारे गैरसमजुतीतून अनेक चुकीचे उपचार केले जातात, जसं की चप्पल हुंगवणं, कांदा लावणं किंवा काही वेळेला त्यांच्यामध्ये भूतबाधा वगैरे झाले असं समजून बुवाबाजी यांनी त्यातून चुकीचे उपचार पद्धती अवलंबणं अशा प्रकारे त्यांच्यावर अघोरी उपाय केले जातात. ते न करता जर रुग्णास फीटची लक्षणे दिसून आली तर त्या रुग्णास तत्काळ सुरक्षित ठिकाणी, म्हणजे जर आग किंवा पाणी किंवा इतर रस्त्यावर काही जखमी अवस्थेत पडले असेल तर त्यांना पटकन पहिल्यांदा सुरक्षित ठिकाणी हलवणं गरजेचं आहे. त्यानंतर सुलभता होण्यासाठी एका कुशीवर वळवणं गरजेचं आहे. जेव्हा रुग्णास फीट येत असते तेव्हा त्या रुग्णांच्या तोंडामध्ये बोट किंवा चमचा वगैरे घालू नये, त्यामुळे उलट रुग्णास बाधाच होते किंवा त्यांना त्रास होऊ शकतो. त्यापेक्षा रुग्ण किती वेळ फीट येण्याच्या अवस्थेत आहे हा टाइम मोजणं खूप महत्वाचं आहे, कारण त्यावर रुग्णाचं गांभीर्य अवलंबून असतं. या आजारासाठी भरपूर कारणे असतात. हा आजार काही जन्मजात दोष किंवा काही जीन्समध्ये प्रॉब्लेम आल्यामुळे आईपासून सुद्धा जन्मणाऱ्या मुलामध्ये सुद्धा येऊ शकतो. तसेच काही इन्फेक्शन्स, जखम, मार अशा प्रकारच्या आजारांच्या मुळे सुद्धा फीट येऊ शकते. किंवा जर मेंदूमध्ये गाठ झाली किंवा मेंदूचे काही विकार झाले तर अशा रुग्णांच्या मध्येही फीटचा विकार येऊ शकतो. त्यामुळे जर गाठ येणे, रक्तस्राव होणे, जखम असणे अशा प्रकारे जर असतील तर त्यांना व्यवस्थित योग्य उपचार केले तर ते रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात. ह्या आजारामध्ये बरीच आता नवनवीन औषधोपचार पद्धती आलेली आहे, ज्यामुळे रुग्ण व्यवस्थित औषधोपचार केला तर पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि त्यांचा व्यक्तिगत व बौद्धिकही विकास होऊ शकतो. या आजारासाठी औषधी उपचार पद्धती व काही शस्त्रक्रियाही उपलब्ध आहेत. औषधी उपचार पद्धतीमध्ये 1 ते 4 औषधं वेगवेगळ्या ग्रुपमधले वापरले जातात आणि त्यावर रुग्ण मॅक्झिमम डोस वापरून फीट कव्हर केली जाते. जर 4 पेक्षा जास्त औषधं वापरून ही फीट कंट्रोल होत नसेल तर मग अशा रुग्णांना शस्त्रक्रिया सुचवली जाते. या शस्त्रक्रियेमध्ये जिथे मेंदूचं फोकस आहे फीटचा तर ते डायरेक्टली भाग काढून टाकला जातो, त्यामुळे मेंदूमध्ये फीट येण्याचे चान्सेस कमी होतात. किंवा नवीन उपचार पद्धतीमध्ये काही मेंदूत चिप बसून येणारे फीटचे करंट तत्काळ तिथेच रोखले जातात, ज्यामुळे फीट पूर्णपणे बरी होऊ शकते. त्यामुळे फीट बद्दल कोणत्याही प्रकारचा गैरसमज न ठेवता
सध्याच्या आधुनिक उपचार पद्धतीचा अवलंब करून इपिलेप्सीच्या रुग्णांना समाजामध्ये एक चांगलं स्थान निर्माण करून या आजारावर आपण मात करू शकतो.